नमस्कार. आज मी बनवत आहे झणझणीत वांगं बटाटा रस्सा भाजी. त्याकरता मी 1 पाव वांगं आणि 2 मोठे बटाटे सोलून त्यांना कट करून पाण्यात घालून ठेवलेले आहे, नाहीतर ते काळे पडतात. याकरता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. 8-10 लसूण पाकळ्या, 1 तुकडा आलं, सांबार मी दांड्यासकट घेतलेला आहे, 2 हिरवी मिरची आणि 2 टेबलस्पून खोबरं घेतलेलं आहे. याचा आपल्याला एक हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण आपलं तयार आहे. एका कढईमध्ये मी 4 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे. ऑइल गरम झालं की त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे. जिरं तडतडलं की त्यामध्ये एक मोठा कांदा मी कट करून घातला आहे. कांद्याला आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 4-5 कढीपत्त्याची पाने घालत आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घाला. आता जे आपण वाटण तयार करून ठेवलेले आहे ते इथे घालायचं आहे आणि आपल्याला छान मिनिटभर परतून घ्यायचं आहे. हे आपल्याला सगळं मंद आचेवरच करायचं आहे. एक टोमॅटो मी कट केलेला आहे तो इथे घालत आहे. टोमॅटोला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये याला हलवत राहायचं आहे. आता यामध्ये ड्राय मसाले घालायचे आहेत. लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर आणि 1 टेबलस्पून मी गोडा मसाला घातलेला आहे. मसाले आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला घालायचे आहेत. आणि आता यामध्ये पाणी घालून हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान शिजू द्यायचा आहे. आपला मसाला अगदी छान शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला वांगे आणि बटाटे जे कट करून ठेवलेले आहेत ते घालायचे आहे. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे आणि आपल्याला ह्या वेळेला गॅस मोठा करायचा आहे आणि याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला गॅस कमी करून मंद आचेवर 3 ते 4 मिनिट हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला याला हलवत राहायचं आहे, नाहीतर भाजी बुडायला लागते. भाजी आपली ह्या मसाल्यामध्येच 50% शिजून जाते, कारण वांगं बटाटा शिजायला फारसा वेळ लागत नाही. आता आपल्याला ज्या प्रमाणात रस्सा पाहिजे तेवढं पाणी इथे घालायचं आहे. गॅस मोठा करून आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी करून मंद आचेवर आपल्याला हे एक 2-3 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे. जेवढ्या प्रमाणात रस्सा पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला पाणी आटवून घ्यायचं आहे. बटाटा कट करून बघितला तो शिजलेला आहे. भाजी आपली तयार आहे. कापलेला सांबार मी त्यावर घालते आहे आणि मिक्स करून कव्हर करून अजून 2-3 मिनिट मी झाकून ठेवते. गॅस मी बंद केलेला आहे. ही भाजी गरमागरम सर्व करा. भाकरी चपातीबरोबर तर छान लागतेच, पण ही भाजी भाताबरोबर एक नंबर लागते. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, कमेंट करा. धन्यवाद.